काय झालं सर? नाही, मी जस्ट सर तुम्हाला सावरून पण घेता येत नाही ना? सगळ्यात कसं कळत तुला राणी? कारण मला तुमचं मन वाचता येतं. ओके, बरं चला, आता आपण आबांना जाऊन भेटूया. त्यांचे आशीर्वाद घ्यायचेत ना परीक्षा आधी. चला. एक मिनिट इथेच थांबा, मी आलो. एक मिनिट. अब काय? काही मोठं काम करायला जाताना असं ओळखणं गरजेचं असतं ना. हो. पण सर मी परीक्षेला चालली आहे, काय लढायला नाही चालली आहे. माझ्यासाठी तर तू लढाईवरच चाललीस आणि आय एम शुअर तू ही लढाई जिंकणार आहेस. आणि जेव्हा तू ही लढाई जिंकशील आपल्या आयुष्याला एक नवीन स्टार्ट मिळणार आहे ना. पर मी हे ठेवून येतो. हो. चला. आबा कोण? हा बोल राणे. मी परीक्षेला जाते. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहेतच ग. तू या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण होशील. आबा मला फक्त ह्या परीक्षेत यश नकोय, तर मला आपलं गेलेलं वैभव, सुख, समृद्धी सगळं परत मिळवायचंय. सगळं तुझ्या मनासारखं होईल. खूप मोठी हो पोरी, खूप मोठी हो. मालती मॅडम, आशीर्वाद असू दे. मालती, राणीला आपल्याकडनं काही नकोय. ती फक्त आपल्या सुखासाठी झगडते. फक्त आपला आशीर्वाद हवाय. राग बाजूला ठेवा आणि तिला आशीर्वाद द्या. तुम्ही तिला आशीर्वाद दिलायत ना, मग तेवढा पुरेसा आहे. राणी नको काळजी करूस. तुझ्या एक्झामवर फोकस कर आणि चेहऱ्यावर स्माइल ठेव. आणि ते परत विसरलो मी, ते दाखवतेस ना, काय म्हणतात त्याला? हा, बत्तीशी दाखव संकटांना. ऑल द बेस्ट. येते आबा, तुम्ही काळजी घ्या. येतो आपण. आबा काळजी घ्या. साहेब, कशाला बोलवलंय मला? तुला बदला घ्यायचा ना, मग तुला बदला घ्यायचा चान्स देतोय असं समज. तुम्ही फक्त सांगा ती आणि पोरगा घराच्या बाहेर कधी पडतात ते. जिथं असतील ना तिथंच गाठतो त्यांना आणि तिथंच गाडतो. माझं खूप नुकसान केलंय त्यांनी. त्यांना सुखानं जुगन देणार नाही मी. नाही, आपल्याला मारून टाकायचं नाहीये. करोडोचं नुकसान केलं ना तुझं, तूही त्यांचं नुकसान करायचंस. आणि मी जे सांगतोय तसं केलंस तर माझ्याकडून बक्षीस. काय करायचंय तेवढं सांगा. सांगतो. कळलं? एवढ्यानं काय होणार आहे? त्यांनी जेवढं माझं नुकसान केलंय ना त्याच्या दुपटीनं मला त्रास द्यायचा आहे त्यांना. तू इमॅजिन करू शकणार नाहीस तेवढा त्यांना त्रास होणार आहे.